क्षेत्रनिहाय आपण त्याच्यामध्ये उद्दिष्ट आणि लक्ष्य प्राधान्यक्रम ठरवलेला आहे। जर एखाद्या देशाची राज्याची जर प्रगती व्हायची असेल तर उद्योगाकडे विशेष लक्ष द्यावं लागतं। या उद्योगाकडे लक्ष देत असताना उद्योग क्षेत्राचा उत्पादनाचा त्याच्यामध्ये वाढ करणं, त्याचा विकास करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं अध्यक्ष महोदय। आणि त्यामध्ये उत्पादन क्षेत्राचा जीएसडीपीचा वाटा 20 ते 22% आहे आपल्या महाराष्ट्राचा, तो वाढवून 30% कसा नेता येईल याच्यासाठी राज्यपाल महोदयांनी आपल्याला धोरण आखून दिलेलं आहे आणि त्या धोरणावर वाटचाल करून आपल्याला हे वाढवलं पाहिजे। याच्यासाठी आपल्याला काही ठराविक क्षेत्रामध्ये जास्ती काम करावं लागणार आहे आणि ते शासनाने करायचं ठरवलेलं आहे। भविष्याचा वेध घेऊन सेमीकंडक्टर उद्योग असेल, ज्याच्यामध्ये आज सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू संपूर्ण कम्प्युटर हे ज्या सेमीकंडक्टर शिवाय चालू शकत नाही, त्या सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये अग्रगण्य व्हायचा आपण निर्धार केलेला आहे। संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्याचा पंतप्रधान महोदयांनी निर्धार व्यक्त केलेला आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्र कसा मागे राहील, त्याच्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांपासून त्याच्यामध्ये खाजगी व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आपल्या सरकारने आखलेलं आहे। एरोस्पेसमध्ये मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये होतीये। ज्यावेळी आपण एरोस्पेसमध्ये गुंतवणूक करू त्यावेळी निश्चित देशामधील विमानतळाच्या वाढीला प्रोत्साहन मिळेल, त्याला चालना मिळेल, विमान वाहतुकीला चालना मिळेल, त्याचबरोबर देशाच्या संरक्षण सिद्धतेला सुद्धा मदत होणार आहे। याचबरोबर हे उद्योग व्यवसायाला जर आपण बळकटी दिली तर त्या माध्यमातून रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे आणि रोजगार निर्मिती दरवर्षी लाखो रोजगार निर्मिती करत गेलो तर देशाची शताब्दी स्वातंत्र्याची होस्तोपर्यंत 1.5 कोटी रोजगार या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं उद्दिष्ट घेऊन आपण पुढे निघालेलो आहे। हे सगळं करत असताना आपल्याला लॉजिस्टिकच्या सुविधा करायला लागतील, अनेक नवीन महामार्ग उभारावे लागतील, मेट्रोचा विस्तार करावे लागतील, मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क तयार करावे लागतील, समृद्धी महामार्गाच्या सारखे महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आपल्याला करावा लागेल की दळणवळणाच्या सुविधा झाल्यानंतर उद्योगाला चालना मिळणार आहे।